मला अनुचिष्ट वाहन म्हणजे एकच मला वाटलं की साधूचं वाहनात आपण कोणी केलेलं नाही, म्हणून तुम्हाला बोलवलंय. तुम्ही खाद्यावर घ्या म्हणजे पालखी, त्याच्यात मी बसणार. भेटायला कुठं जाणार, ते शिशीला भेटायला जाणार. त्याच्या काही म्हणले आता जी भरली दिसते म्हणजे काही म्हणले बरा किती येडेपणा करतो बघू ना. हा बसला त्या पालखीवर, सप्तर्षींनी पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी घेऊन चालायला लागले. हा झाला उतळ, चला चला लवकर चला लवकर चला. काही खाल्लं का नाही तुम्ही, जसं यांनी खाऊ घातलंय. सर्प 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 म्हणजे लवकर चला. त्याच्यामध्ये दुर्वासांना राग, सर्प सर्प लवकर चला म्हणतो, जा तो सर्प होशील. सर्प होशील म्हटल्याबरोबर झाला सर्पन लागला त्या पालखीत हिंडायला. नवश स्वर्गाधिपती झाला, परी रहाटे माझे भांबावला. तो भुजंगत्व पावला नेणसी काही. स्वर्गाधिपती झाला पण भांबावला, आणि दुर्वासाच्या शापाने साप झाला. स्वर्गही गेलं आणि खुर्ची गेली, मनुष्य शरीरही गेलं, साप होऊन लागला हिंडायला. अनाधिकारी व्यक्ती जर आणि उच्च पदावर बसला तर तो दुरुपयोग करतो आणि त्याची देखील दुर्गती होत असते. मग काय मिळालं यज्ञयागातून? यज्ञ आगे स्वर्ग भोगाळे ती. कोणी तपस्या करून भगवंताला प्राप्त करेल. करिता तपे काम क्रोध प्रवृत्ती. मोठे मोठे तपस्वी बघा, विश्वामित्र पराशर प्रभृत वातांब प्रणाशनः ते पिश्रीमग पंकजम सुललितम दृष्ट्वा मोहंगता. विश्वामित्र पराशरासारख्यांना सुद्धा एवढी मोठी तपस्या करूनही मनावर विजय मिळवता आला नाही. दुर्वासाला क्रोधावर विजय मिळवता आला नाही. करिता तपे काम क्रोध घवळती. नित्यानित्य ज्ञान अभिमान वाढते. ज्ञानाच्या द्वारे भगवंताला प्राप्त करावं म्हणावं तर ज्ञानी माणसाचा अभिमान येतो. नवल अहंकाराचे गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अज्ञान हे अज्ञानी माणसाच्या पाठीमागे अहंकार लागत नाही, तर विशेष लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी. ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार येतो. मोठे मोठे ज्ञानी बघा, ज्ञानी असतात पण अहंकाराने संपले. म्हणजे याचे काही जाणव जाता जाणीव घाली आडपाटा. यज्ञ आगे स्वर्ग भोग आळती. करिता तपे काम क्रोध कवळती. नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती. करिता तीर्थाट आणि अहंकाराचे प्राप्ती. काही लोक तीर्थयात्रा करतात पण त्यांना येतो अहंकार. एकदा मी 4 जण होतो, गुजरात मधून पायी तीर्थयात्रेला निघलो होतो. 98ची गोष्ट आहे. 98ला कुंभ होता हरिद्वारचा. मग गाडीने जाण्यापेक्षा त्याला तीर्थयात्रा करीत पायी समुद्राच्या कळेकडे सोमनाथ वगैरे तिकडून निघालो आम्ही गुजरातमधून. 30-35-40 किलोमीटर चालतो दररोज. 4 जण सहज विचार करायला लागलेत, आज जवळ आपण 40 किलोमीटर चाललो, भरपूर चाललो. एक म्हातारा भेटला आम्हाला, 60-65 वर्षाचा, राजस्थानचा होता. पगडी वेगळी. त्यांना का बाबा कुठं चालले? मी चाललो म्हणजे ज्योतिर्लिंगाची यात्रा चालू आहे म्हणजे माझी, 12 ज्योतिर्लिंगाची, सोमनाथ करायला चाललोय. त्यांना विचारलं दररोज किती चालतो तुम्ही? मी जवळजवळ 50-55 किलोमीटर चालतो म्हणून. म्हणजे कधी कधी या ठिकाणी सांगितलं, तीर्थयात्रा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी थोडा कधी कधी अहंकार यायला लागतो. करिता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती हो. एक साधू होते, ते तीर्थयात्रेला चालले, निघाले तीर्थयात्रेला. त्या साधूची चप्पल तुटली. रोहिदास महाराज बसले होते.
रोहिदास महाराज चर्मकार समाजाचे, चपलं नीट करायचं, त्यांचे काम करायचे, त्याच्यावर पोट भरायचे. त्या साधून ती चप्पल नीट करायकरता दिली रोहिदास महाराजांकडे. रोहिदास महाराजांनी ती चप्पल नीट करून दिली. पैसे काही घेतले नाही. तुम्ही एवढी पायी तीर्थयात्रा करतायत, एवढी आमची सेवा. आणि त्यांनी एक आणा दिला त्या साधूकडं. हा एवढा एक आणा माझा घेऊन जा, गंगामाईला अर्पण. आता मी तर माझ्या कामात असतो, गंगामाईची खूप दर्शन घेण्याची इच्छा आहे, पण मला शक्य नाही आहे. आता तुम्ही चाललेल्याच गंगामाईच्या दर्शनाकरता तीर्थयात्रा करीत आहात, तर माझा एवढा निरोप गंगामाईला माझा नमस्कार सांगा, आणि हा एवढा एक आणा तिथे गेल्यानंतर गंगामाईला अर्पण करा. त्यांनी तो एक आणा कमंडलूमध्ये टाकला, निघाला तो. तीर्थयात्रा करीत करीत प्रयागाच्या ठिकाणी गंगेच्या पवित्र क्षेत्रामध्ये आला तो. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, रोहिदास महाराजांनी दिलेला जो आणा होता त्या टाकायची कुठे इच्छा होती याची. आता परत जायची वेळ आली तरी तो काही आणा टाकेना. शुद्ध भावनेने तो आणा रोहिदास महाराजांनी दिलेला होता. गंगा माता प्रगट झाली. गंगेने सांगितलं, माझ्या भक्ताने दिला आणा कुठं आहे? हो हो, खरं मी तर विसरलोच म्हणले. काही लोक नंतर पाहणे करायला लागतात. मला विसर पडला होता. केला अर्पण. तो आणा गंगामाईला अर्पण केल्याच्या नंतर त्या गंगेतून एक रत्नजडित कंकण बाहेर आलं महाराज. आणि गंगामाईने सांगितलं, हे कंकण माझ्या भक्ताला देऊन टाक. लोक सुद्धा चकित झाले ना. गंगामाई प्रत्यक्ष प्रगट झाली. याला विचारलं, काय तुमची भक्ती? हा, त्याच्याकरता एवढी तपस्या करावी लागते. हे सगळ्याला साध्य होतं का? काही लोकांना दुसऱ्याच्या कामावर श्रेयलाटी असते. एवढे पायी तीर्थयात्रा करी लोक फुकट आलो का नाही? पाहिजे झोन देह झिजवावं लागतं त्याच्याकरता. गंगामाईने कंकण दिलं. हा, गंगामाईची कृपा आहे माझ्यावर. आता कंकण भक्ताला देण्याचं सांगितलं, पण ते कंकण द्यायची कुठे इच्छा होती याची. लोभी लालची माणसं कुठे गेले ना ते तसंच वागतात. कंकण द्यायची इच्छा झाली होईना. सहज एके ठिकाणी भ्रमण करीत असताना भिक्षा मागण्याकरता गेलेत, आणि ते कंकण एका राणीने पाहिलं, आणि तिने मागितलं. ते राजाला सांगितलं. राजाने मागितलं, तो मी नाही देणार. सांगितलं, काय पाहिजे ते जागीर देऊन टाक, इनाम देतो. काही इनाम दिलं. त्यांनी ते कंकण घेतलं. राणीने कंकण हातात घातलं. आता एक स्वभाव आहे काय ना, एखादी नवीन वस्तू पाहिली की दाखवायची लोकांना. एका वेळी नथ घातली 1 तोळ्याची, कोणी पाहिलं का अशीच करायची. आजच्या काळात कोणी कोणाकडे पाहतं का हो? कोणीच पाहिलं तयार नाही. कुत्रे शेपटीवर पाय दिले होते, केव्हा करायचं, केव्हा काय करत 1 तोळ्याची म्हणजे. माणसं तर पाहायलाच तयार नाही कोणी. तर अशा प्रकारे ते कंकण ती राणी इतर राण्यांना दाखवायला लागली. त्या इतर राण्या म्हणाले, काय कंकण कंकण करते, एका हातात दुसरा हात मोकळा असेल. ती म्हणल्या, दुसऱ्या हातात पण पाहिजे. तिने राजाला सांगितलं, मला आणखी एक कंकण पाहिजे. राजा गेला त्याच्याकडं, सांगितलं, दुसरं कंकण घेऊन ये, नाही तर तू फाशीवर जाशील म्हणल्या. आता एकच होतं माझ्याकडे, ते काही सांगू नको म्हणजे. तो परत गेला तीर्थयात्रा करीत गंगामाईकडं. गंगामाईला सांगितलं, त्यांनी 1 आणा दिला होता, मी 10 आणे देतो, पण मला परत कंकण दे. आता कशाचं कंकण? राजाने मुदत दिली होती, एवढ्या दिवसाच्या आत कंकण मिळालं तर ठीक आहे. दिवस संपत आले. शेवटी तो गेला रोहिदास महाराजांकडे, आणि रोहिदास महाराजांचे पाय धरले. रोहिदास महाराज म्हणजे, काय झालं? अहो, तुम्ही संत आहात, आम्ही एक संसारी लोक आहात, आम्ही एक व्यवसाय करणारे लोक आहात, आमच्या कशाला पाय पडता तुम्ही? नाही सांगितलं, आम्हाला क्षमा करा. म्हणजे काय झालं? तुम्ही दिलेला आणा जेव्हा मी गंगामाईत टाकला, गंगेने कंकण दिलं होतं तुमच्याकरता. ते कंकण मी तुम्हाला न देता एका राजाला दिलं, आणि त्या राजाने परत दुसरं मागितलं आहे. आता दुसरं मी देऊ शकत नाही, आणि त्यामुळे आता मला फाशीवर जावं लागणार. तुम्हीच वाचू शकता.
रोहिदास महाराजांनी गंगामाईचं ध्यान केलं. हे गंगामाई, मी जर खरोखर तुझा भक्त असेल तर पुन्हा तू मला एक कंकण देशील. असं म्हटल्यानंतर रोहिदास महाराजांचं ते कातडी धुवायचं पाणी होतं ना, त्याच्यातून कंकण बाहेर आलं ना. म्हणून आपण मन चंगा तर काठ होत नाही गंगा. हा भक्त आहेत महाराज. पण तीर्थयात्रेने अहंकार निर्माण झाला. यज्ञ आगे स्वर्ग भोग आळेती करिता तपे काम करोद कवळती नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाळती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थयात्रेने अहंकार निर्माण होतो. मग भगवंताची प्राप्ती कशाने होईल? ज्याप्रमाणे रोहिदास महाराजांचा शुद्ध भाव होता. वास्तविक तो परमात्मा मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहेत. मनवाच्या तीत तुझे स्वरूप, मनवाच्या तीत तुझे स्वरूप, मनवाच्या तीत तुझे स्वरूप, मनवाच्या तीत तुझे स्वरूप. म्हणून या मापे भक्ती केली, म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. मनोनी या मापे भक्ती केली, मनोनी या मापे भक्ती केली, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो मनाच्या आणि वाचेच्या पलीकडे तो परमात्मा आहे. मग तो एवढा जरी असला तरी तो भक्तीने भावाने संपुष्टात येतो प्रथम चरणामध्ये. एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे. तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, राहावे होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, तैसा होय भक्ती केला तैसा. ढोब्बार खुमाई, ढोबार घुमाई, ढोब्बार घुमाई, ढोबार घुमाई, ढोब्बार घुमाई, ढोबार 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 घुमाई.
जय 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 विठोबार घुमाई बार कुमाई 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 विठोबार घुमाई विठोबार घुमाई बार कुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई बार कुमाई 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 जय जय विठोबार घुमाई बार कुमाई जय विठोबार घुमाई बार कुमाई 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 जय जय विठोबार घुमाई बार जय जय विठोबार घुमाई बार कुमाई जय विठोबार घुमाई बार कुमाई विठोबार घुमाई बार कुमाई विठोबार घुमाई बार कुमाई विठोबार घुमाई बार कुमाई विठोबार बार कुमाई विठोबार घुमाई बार कुमाई विठोबार घुमाई बार कुमाई विठोबार घुमाई कुमार विठोबार घुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार घुमाई बार कुमाई जय जय बार कुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई घुमाई जय जय विठोबार घुमाई हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई हरि जय जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय 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 हरि जय जय हरि जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय 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 विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई जय विठोबार कुमाई बार कुमाई
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठाल 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 विठाल. या ठिकाणी कैलासवासी वाल्मिक शामराव साळुंके यांचे स्मरणार्थ नवनाथ वाल्मिक साळुंके गोरक्ष वाल्मिक साळुंके यांच्या वतीने 51,103 रुपये चरणी अर्पण. 51,103 रुपये चरणी अर्पण केलेले कैलासवासी वाल्मिक शामराव साळुंके यांच्या स्मरणार्थ नवनाथ वाल्मिक साळुंके आणि गोरख वाल्मिक साळुंके यांच्या वतीने वास्तुशांतीचे निमित्त आहेत. या निमित्ताने 51,103 रुपये अर्पण केलेले आहेत. उपस्थित सर्व मान्यवर जे या ठिकाणी सोपानराव बारसे, बाळासाहेब पाटील थोरात खजिनदार, सोमनाथ पाटील बारसे, जे अंकुश पाटील हिंगे ते गेले वाटतं. उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, सर्व गायक वादक मंडळ, साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे पाहुणे मंडळ, सर्वांना धन्यवाद. करूया थोडा वेळ सेवा, अजून आवरून घेऊ 10-15 मिनिटांनंतर. काही लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेली आहेत. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा म्हणजे केवढा? भोपळ्या एवढा का डांगरा एवढा का कवठा एवढा का आवळ्या एवढा का बोरा एवढा का हरभऱ्याचे दाणे एवढा का मोहरी एवढा का खसखसी एवढा? एवढा म्हणजे केवढा? तुम्ही जेवढा म्हणाल तेवढा. कारण ज्या की रही भावना जैसी प्रभू मूर्त देखते न तैसे. ज्याचा जसा भाव असेल तसा तो बनतो बर का. एक साधू तीर्थयात्रेला चालले होते पायी. जंगलातून चालले, जंगलामध्ये गावच लागेना. भूक लागली, तहान लागली, एक झोपडी दिसली. त्या साधूला वाटलं चला झोपडीमध्ये कोणतरी माणूस असला पाहिजे. नाही काही तर कमीत कमी आपल्याला पाणी तर मिळेल. तो साधू त्या झोपडीजवळ गेला. तिथं राहत होता एक पारधी. आता जंगलात कोण राहायचं? त्या साधून त्या पारध्याला पाणी मागितलं. त्याने पाणी पाजलं. त्याने पाहिलं कोण बाबा आहे, चला पाणी मागितलं. पाणी पिल्याच्या नंतर साधू थोडं पुढं चालत गेलं. तेवढं त्याने हाक मारली, अ बाबा थांबा. आता त्या पारधीची भाषा कडक भाषा. याला म्हटलं काही लुटतो का काय म्हणा. आता पाणी तर पाजलं. त्या नर्मदा परिक्रमामध्ये पूर्वी शूलपाणीच्या जाडीमध्ये लुटायचे. लुटणार आहे का काय? थांबा, मी तुम्हाला तसं जाऊ देणार नाही, तसं जाऊ देणार नाही म्हटलं घाबरत. अरे बाबा तसं म्हणजे कसं जाऊ देणार नाही? मी तुम्हाला भोजन केल्याशिवाय जाऊ देणार नाही. म्हणजे लवकर बोलायचं ना. मी तुम्हाला भोजन केल्याशिवाय जाऊ देणार नाही म्हणजे. ठीक आहे, काय करणार तू स्वयंपाक? तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? आता जंगलात राहायचं, पाखरं मारून भाजून खायचं एवढंच या पारध्याला माहिती. साधू काय खातो त्याला काय माहिती? तुम्हाला कोणता पक्षी आवडतो सांगा, तुमच्याकरता आम्ही यजवानी माझ्याकडून.
साधूने विचार केला याला काय खावं हे कळत नाही, याला काय पक्षी सांगावं, पण भावना चांगली याची. अरे बाबा माझ्या आवडीचा पक्षी तुला सापडणार नाही. म्हणजे असं कसं काय? मला फक्त वर्णन करून सांगा. सांगितलं माझ्या आवडीचा पक्षी असा आहे ज्यांनी पिवळा पितांबर प्रदान केलेला आहे. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासागरे वरमुक्तकम कर्तले वेणुक्करे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. कस्तुरी तिलक आहेत, कौस्तुभ मणी धारण केलेले आहेत, मयूर पंख धारण केलेले आहेत, पिवळा पितांबर आहेत, हातात कंकण आहेत, वेणू आहेत, श्यामवर्ण आहेत. तो पारदेव म्हणला असं कुठं पक्षी असतो का? म्हणून मी तर सांगितलं माझा पक्षी तिला सापडणार नाही. असतो का म्हणजे असल्याशिवाय मी वर्णन करतोय का? असेल तर शोधल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही बसा म्हणले. साधूला बसवलं आणि या पक्षी शोधात. पक्षी कुठं सापडतोय? 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, चालून चालून थकला, भूक लागली. एका झाडाला टेकून बसला, त्याला झोप लागली. महाराज झोप लागली आणि स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये आला नो पक्षी. पिवळा पितांबर प्रदान केलेला आहे, मोर मुकुट प्रदान केलेला आहे, कमरेमध्ये एक वेणू घुसलेला आहेत, एक वेणू हातात आहेत, हातात कंकण आहेत, कस्तुरी तिलक लावलेले आहेत, कस्तूर मणी धारण केलेला आहेत. आला समोर पक्षी, मोठ्याने ओरडायला लागला, पकडला पकडला पकडला. त्यावेळेस डोळे उघडले. ते स्वप्न होतं, त्याला भानच नाही. त्यावेळेला खरंच पक्षी होतं, हातातून निसटला. मला झोप लागली होती आणि स्वप्नात मी पाहिला हे त्याला भान नाही. त्याला वाटलं खरंच पक्षी आला होता. आता ज्या अर्थी एकदा पक्षी दिसला त्या अर्थी पक्षी आहे. मी आता त्याला शोधल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा शोधाशोध सुरू झाली. पुन्हा 4-2 दिवस गेले, पक्षी काही सापडेना. आम्हाला तर असं तोंड मी गुरुला दाखवणार नाही. त्यांनी चिता रचली, चिता पेटवली. आता प्राण अर्पण करायचं आहे, गुरुला असं मुख दाखवायचं नाही. पहिली प्रदक्षिणा झाली, अरे पक्ष आता तरी दया येऊ दे. दुसरी प्रदक्षिणा झाली, तिसरी झाली, चौथी झाली, 5वी पूर्ण झाली. आणि आता त्या चितेत उडी टाकणार तेवढ्यात पक्षी आला समोर. आल्याबरोबर धरला आणि बांधलं त्याला बंदानी. बंद जंगलात म्हणजे काय, वेलीचे बंद, वेली तोडायचे त्याचे बंद करायचे. काहीतरी वेली तोडल्या, त्या वेलीचा बंद तयार केला आणि त्या बंदाने बांधलं. अरे पक्षात तू किती निर्दयी आहे. 15 दिवसापासून माझे गुरु उपवाशी धोपटीतच चालवलं त्याला. गेला, साधू बसलेले होते, साधूच्या समोर उभं केलं. साधून सांगितलं सोड म्हणले त्यांना. अरे तो पक्षी नाही आहेत, प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहेत. तो साधू म्हणला तुझ्यामुळं मला देखील देवाचं दर्शन झालं. याला काय खावं कळत नव्हतं. तुम्हाला कोणता पक्षी आवडतो म्हणतोय, पण आवडीचा पक्षी आणला ना शोधून. त्या साधूने हात जोडले, भगवंताला क्षमा मागितली, हे देवा माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला. पण एक भाव, त्या पारध्याच्या मनामध्ये भाव होता, गुरुला जेवू घालायचा. जसा भाव असेल तसा तो परमात्मा बनतो. त्या पारध्यासमोर पक्षी बनवला. म्हणून महाराज सांगतात जशी भक्ती तुम्ही कराल तसा तो होतो द्वितीय चरणामध्ये. होय भक्ती केला तैसा, 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 केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला
भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. जशी भक्ती केली तसा तो होतो. पारध्या करता पक्षी झाला. अर्जुना करता सुभद्रा झाला. एकदा साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताचं काम साधण्याकरता तो लाज धरीत नाही. चोखोबाची बहीण झाला ना. चोखोबाची बहीण झाला शारंग धरू. वहिनी उघडा दार हाक मारे. असा भक्ता करता अनेक रूप धारण करणारा परमात्मा. एवढंच नाही तर तो सर्वात मोठा दाता आहे. जगात सर्वात दाता कोण आहेत? मोठा भगवान आहेत. आपले हे दिसतंय सगळं भगवंताने दिलेलं. ही सृष्टीच त्या परमात्म्याने निर्माण केलेली आहे. त्याच्यासारखा दाता कोण असणार आहे? त्याने सुदामाला सोन्याची नगरी दिली. ध्रुवाला आढळपद दिलं. उपमन्यूला क्षीरसागर दिला. तोची एक दान शिरदाता. विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान. विठेवरी जाचे पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान. विठेवरी जाचे पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूर दाता. तोची एक दान शूर दाता. विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान. विठेवरी जाचे पाऊले समान तोची एक दान शूर दाता. तोची एक दान शूर दाता. विठेवरी जाचे पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान. विठेवरी जाचे पाऊले समान 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 पाऊले समान. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शिरदाता. तो फार मोठा दानशूर आहेत, दाता आहेत. कारण कोणी मला देऊन देऊन संपलं असेल. तो काही इलेक्शनमध्ये निवडून आलेला नाही आहे. या वर्षीचा निधी संपला. आता मार्च एंड नंतर सर्व समर्थ आहे तो. पण एवढा समर्थ असताना देखील भक्ता पुढं भीक मागतो. तुळशी जळ पाणी मागतो तृतीय चरणामध्ये. एवढा जगदानी 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 दानी
पाणी मागे तुळसी दळ पाणी हा मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा हे मागे तुळसी दळ पाणी मागे तुळसी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. एवढा मोठा दाता आहे पण भीक मागतोय. कुठं कुठं भीक मागितली. बळीच्या द्वारामध्ये त्रिपाद भूमी दान मागितले ना. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी भक्ताला मागतो महाराज. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तिपूर्वतमश्नामे प्रयतात्मनः. मग निस्सीम भाव उल्हासे मदर पावाचे निमिषे बळी कावळे तैसे भलतियाचे हो. जे अर्पण करील तो खातो. भावे तुळसी दळ पाणी जोडा हात. भावे तुळसी दळ पाणी जोडा हात. भावे तुळसी दळ पाणी जोडा भावे तुळसी दळ पाणी जोडा भावे तुळसी दळ पाणी जोडा हात. भावे तुळसी दळ पाणी जोडा भावे तुळसी दळ पाणी जोडा भावे तुळसी दळ पाणी जोडा. हे म्हणावे पतित वेळोवेळा. 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 भावे तुळशी दळ पाणी जोळा हात. म्हणावे पतित वेळ वेळ. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. एक तुळशी दळ त्याला अर्पण केलं तरी तो संतुष्ट होतो. वास्तविक तो निराकार परमात्मा आहेत पण भक्ता करता रंग रूप धारण करतो, आकार धारण करतो आणि भक्ताच्या भक्ती करता सोपा होतो शेवटच्या चरणात. आला नावा रूपा 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 तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे
झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा हे तुका झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा रंगरूप रहित असणारा निराकार परमात्मा बघता करता सगुण साकार होतो. एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ओ वस्तु